हाय स्टुडंट्स, आज आपण फॉर्मेशन ऑफ बोरॉन मोलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण डिस्कस करणार आहोत. एमओटीच्या बेसिसवर आपण याच्या अगोदर 4 मोलिक्यूल पाहिलेले आहेत: हायड्रोजन, हेलियम, लिथियम आणि बेरिलियम. आणि इथून पुढे आपल्याला बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन मोलिक्यूलचं फॉर्मेशन पाहायचं. ओके, तर फर्स्ट आपण फॉर्मेशन ऑफ B2 मोलिक्यूल. फर्स्ट पॉइंट काय? फर्स्ट पॉइंट एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन. 1s2 2s2 2p1 1s2 2s2 2p1. ओके. सेकंड, बघा एका बोरॉन मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 2 4 5. 2 बोरॉनचे मिळून टोटल इलेक्ट्रॉन किती होतील? 5 आणि 5 10 होतील. म्हणजे काय म्हणणार? इन B2 molecule there are 10 electrons. Those are filled in various molecular orbitals. ओके, याप्रमाणे 2 पॉइंट क्लिअर झाले. थर्ड पॉइंट, ज्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम पाहिजे. मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम साठी आपण एक डायग्राम तयार करू. याप्रमाणे ओके. मग इथे मी लिहितोय ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ बोरॉन. इकडे तसंच ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ बोरॉन. दिसतंय का बघा? ओके. Atomic orbitals of boron, atomic orbitals of boron. ओके. आणि इथं काय लिहायचं आहे? मोलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ B2. मोलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ B2. ओके. तर बघा बोरॉन मध्ये कोणकोणते ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत? कोणकोणते? एक 1s आहे, 2s आहे आणि 2p आहे. तर याप्रमाणे ऑर्बिटल्स काढून घ्या. हे बोरॉनचं 1s ऑर्बिटल, एका बोरॉनचं 1s ऑर्बिटल, दुसऱ्या बोरॉनचं 1s ऑर्बिटल. 2 1s ऑर्बिटल एकमेकाशी कंबाईन झाली, याच्यापासून 2 मोलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले. ओके. आफ्टर देन 2s ऑर्बिटल. दिस इज 2s ऑर्बिटल. दिस इज 2s ऑर्बिटल ऑफ अनदर बोरॉन. 2 2s ऑर्बिटल एकमेकाशी कंबाईन झाली आणि याच्यापासून मोलिक्युलर ऑर्बिटल तयार झालं. ओके. याप्रमाणे हे ॲटॉमिक ऑर्बिटल कोणतं? 1s. दिस इज 1s. दिस इज 2s. 2s. आफ्टर देन कोणतं ऑर्बिटल आहे? 2p. कोणतं ऑर्बिटल आहे? 2p. तर 2p ऑर्बिटल मध्ये टोटल 3 ऑर्बिटल असतात: px, py आणि pz. तर याप्रमाणे 1
2 आणि 3. तसेच दुसऱ्या बोरॉनची 1 2 3. 1s 2s 2p 1s 2s 2p. इथे मी लिहितो याला 2p. इकडं हे 2p ऑर्बिटल. आता लक्षात ठेवायचं आहे, आपण बोरॉन कोणाकोणासाठी सांगतोय आम्ही? बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन. याच्यामध्ये 3 ऑर्बिटल असतात, px py आणि pz. कोणकोणते असतात? px py आणि pz. पैकी px आणि py ही ऑर्बिटल लॅटरल ओव्हरलॅप करतात आणि म्हणून पाय बॉन्ड तयार होतो. px आणि py ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप मधून किंवा कॉम्बिनेशन मधून जो बॉन्ड तयार होतो तो कोणता असतो? पाय बॉन्ड असतो. आणि pz ऑर्बिटल हे सिग्मा बॉन्ड तयार. कोणता बॉन्ड तयार करतं? सिग्मा बॉन्ड तयार करतं. लक्षात आलं? याच्या बरोबरीनं ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांच्यासाठी 3 ऑर्बिटल असतील, px py pz. ओके. सेम px आणि py ऑर्बिटल पाय बॉन्ड करतात आणि pz ऑर्बिटल सिग्मा बॉन्ड तयार करतात. पण डिफरन्स लक्षात घ्या. आता इथे आपल्याला 3 ऑर्बिटल आहेत, px py pz, px py pz. इथे खाली 3 येणार आहेत, px py pz, आणि वर 3 जाणार आहेत, px py pz. ओके. पॅरेंट ऍटॉमिक ऑर्बिटलच्या वरची डोक्यात घेऊ नका. पॅरेंट ऍटॉमिक ऑर्बिटलच्या वर जी ऑर्बिटल असतात ती याप्रमाणे 3 असतात, 1 2 3. ओके. हे जे p ऑर्बिटल आहे हे p ऑर्बिटल px आहे. हे कोणतं आहे? px आहे. हे कोणतं आहे? py आहे. आणि हे pz आहे. ओके. जसं की आपण म्हटलं बघा, हे कोणतं आहे? px आहे. हे कोणतं आहे? py आहे. आणि हे कोणतं आहे? pz आहे. ओके. द px आणि py हे कोणता बॉन्ड करतात? पाय बॉन्ड तयार करतात. म्हणून याला म्हटलं पाय. कोणता बॉन्ड तयार करतात? पाय. ऑर्बिटल कोणता आहे? 2px. म्हणून हे कोणतं झालं? पाय 2px. पण ऑर्बिटल कसं आहे? पॅरेंट ऍटॉमिक ऑर्बिटलच्या वर आहे, म्हणजे अँटी बॉन्डिंग आहे, म्हणून पाय स्टार 2px. हे कोणतं झालं? पाय स्टार 2px. हे कोणतं झालं? पाय स्टार 2py. आणि हे कोणतं ऑर्बिटल? pz आहे. pz कोणता बॉन्ड तयार करतं? सिग्मा. म्हणून हे काय असेल? सिग्मा स्टार 2pz. कोणतं असेल? सिग्मा स्टार 2pz. ही लक्षात ठेवायची. पॅरेंट ऍटॉमिक ऑर्बिटल तुम्हाला कोणासाठी? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन याच्यासाठी 3 ऑर्बिटल लेफ्ट साइडला, 3 ऑर्बिटल राईट साइडला. ओके. हे ऍटॉमिक ऑर्बिटल झाले. आणि ऍटॉमिक ऑर्बिटलच्या वर जी अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल असते त्याच्यामध्ये 2 खाली असतात, लोअर एनर्जीची 2. कोणती? पाय स्टार 2px, पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz हे हायर एनर्जीला असतं. ओके. आता राहिली खालची ऑर्बिटल. खाली पण अशीच 3 ऑर्बिटल आहेत. ओके. पण ही 3 ऑर्बिटल खाली घेत असताना लक्षात ठेवायचं आहे, खालची 3 ऑर्बिटल आपल्याला लिहायचे आहेत. याच्या खालची 3 ऑर्बिटल 1 2 3 ही लिहित असताना बोरॉन, कार्बन, नायट्रोजन साठी याप्रमाणे लिहायचं आहे, 1 2 3.
झालं येस बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी हे काय असेल पाय 2px पाय 2py आणि सिग्मा 2pz. ओके आणि याच्यानंतर वर काय असतील याप्रमाणे येस अशी ऑर्बिटल 1 2 3 ही वरची आणि याच्या खालची जी आहेत ती याप्रमाणे असतील पाय 2px पाय 2py. हे जसं वर आहे तसंच इथेही खाली असेल कोणासाठी बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी. बट इन केस ऑफ ऑक्सिजन फ्लोरीन अँड निऑन कोणासाठी ऑक्सिजन बा इथे व्यवस्थित अगदी मी काढून देतो कोणासाठी बी सी अँड एन बोरॉन कार्बन आणि नायट्रोजन साठी जे पी ऑर्बिटल आहे पी ऑर्बिटल कसे असतील याप्रमाणे असतील कसे असतील 1 2 3 1 2 3 ओके वर 1 2 3 आणि खाली तशीच 1 2 3 आणि याप्रमाणे ती जोडली जाते. ओके याप्रमाणे असतील. हे कोणासाठी बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी. हे कोणतं पाय 2px पाय 2px हे कोणतं पाय 2py हे कोणतं सिग्मा 2pz. दिस इज पाय स्टार 2px दिस इज पाय स्टार 2py and this is sigma star 2pz. याप्रमाणे कोणासाठी बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी. समजलं. आणि जर ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन असेल ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन असेल तर हा सिक्वेन्स चेंज करायचा. हा ऍज इट इज राहील फक्त हा सिक्वेन्स चेंज करायचा. म्हणजे कसा होईल याप्रमाणे होईल. कसं होईल बा याप्रमाणे इकडे 3 इकडे 3 ओके वरची ऍज इट इज 1 2 3 ओके ही ऍज इट इज वरची कोणासाठी ऑक्सिजन फ्लोरीन निऑन साठी कोणासाठी ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन साठी. आता जी खालची 3 आहे ही याच्या अपोजिट करायची म्हणजे 1 2 3 बा ऑक्सिजन फ्लोरीन निऑन साठी खाली लोअर एनर्जीला कोण होतं पाय 2px आणि पाय 2py आणि हायरला सिग्मा 2pz. मात्र इथे तसं नाही. इथे लोअरला सिग्मा 2pz आहे पाय 2px आणि पाय 2py हायरला आहे. म्हणजे हे फक्त हे ऍज इट इज आहे हे न जागा बदललेली नाही. फक्त नायट्रोजन कार्बन आणि बोरॉन मध्ये सिग्मा 2pz ह्या दोघांच्या वर जातं आणि ऑक्सिजन फ्लोरीन निऑन मध्ये हे या दोघांच्या खाली असतं. हा फरक लक्षात ठेवायचा. विसरलो हे नोट डाऊन करून घ्या. कोणासाठी दिस इज पी ऑर्बिटल डायग्राम फॉर बोरॉन कार्बन नायट्रोजन and this is p orbital diagram for what oxygen fluorine neon. चला या डायग्राम मी तुम्हाला पाठवेन बोरॉन पासून पुढच्या सर्व डायग्राम मी तुम्हाला पाठवणार आहे. ओके पण तरी लक्ष असू द्या. तर बघा आपण बोरॉन साठी पाहतोय. मग बोरॉन साठी जी डायग्राम मिळेल ती कशी मिळेल हे 3 याप्रमाणे मिळाले. खालची 3 कशी असतील याप्रमाणे असतील. येस एक इथं असेल ओके एक इथं असेल एक इथं असेल. मग हे आपण 2 जवळ जवळ जाऊ. याप्रमाणे बघा याला जोडून घ्या याला जोडून घ्या. ओके याप्रमाणे ही झाली एमओटी. कोणासाठी B2 साठी. आता इथं नाव लिहून घ्या. हे नाव कोणतं सिग्मा 1s. दिस इज सिग्मा स्टार
1s. This is sigma 2s, sigma star 2s. This is pi 2px, pi 2py. This is sigma 2pz. हे सिग्मा 2pz. पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, सिग्मा स्टार 2pz. लक्षात ठेवा px आणि py पाय बॉन्ड तयार करतात आणि pz सिग्मा बॉन्ड तयार करतात. याप्रमाणे एमओटी मिळाली. द बोरॉनचे इलेक्ट्रॉन घेऊन घ्या. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, इकडे 2 इलेक्ट्रॉन. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. 2p मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2p मध्ये 1 इलेक्ट्रॉन. या बोरॉनसाठी 2p मध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. तर बघा किती इलेक्ट्रॉन झाले? 2 2 4 आणि 1 5. 2 2 4 आणि 1 5. आणि दुसऱ्या बोरॉनचे 2 2 4 आणि 1 5. ओके. याप्रमाणे झाली एमओटी डायग्राम. तर हे डोक्यात घेऊ नका. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन तिघांसाठी हीच डायग्राम लक्षात ठेवा. हे तर ऍज इट इज आहे, याच्यामध्ये कोणताही चेंज नाही, फक्त चेंज इथं आहे. इथंही नाही, हे ऍज इट इज आहे, फक्त चेंज इथं आहे. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन साठी याप्रमाणे आणि ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन साठी हे खाली ऍज इट इज. कसं तर याप्रमाणे झाली ही डायग्राम. आता इलेक्ट्रॉन फिल करायचे. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत बघा? 2 4 5 6 2 8 आणि 2 10. 10 इलेक्ट्रॉन फिल करत चला. पहिला इलेक्ट्रॉन इथं 1 2 3 4 5 6 7 8. हे बेरले प्रमाणे 8 इलेक्ट्रॉन गेले. आता राहिले किती इलेक्ट्रॉन? 2 शिल्लक राहिले. 2 इलेक्ट्रॉन कुठे द्यायचे? इथं द्यायचा, इथं द्यायचा, इथं 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 कुठे द्यायचा? मग अब्बा प्रिन्सिपल, पॉलिश प्रिन्सिपल आणि हंट्स रूल यूज करायचा. अब्बा प्रिन्सिपल काय सांगतो? इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार इलेक्ट्रॉन भरा. ओके. पण या दोघांची एनर्जी सेम आहे, या दोघांची एनर्जी सेम आहे. पीजेड ची एनर्जी पीएक्स आणि पीवाय पेक्षा जास्त आहे. मग अगोदर लोअर एनर्जीचं ऑर्बिटल भरायचं. लक्षात आलं? अगोदर कोणतं भरायचं? लोअर एनर्जीचं. लोअर एनर्जीचं भरत असताना अगोदर इलेक्ट्रॉन पीएक्स मध्ये जाईल, पीवाय मध्ये जाईल का पीजेड मध्ये जाईल? पीजेडचा तर विषय संपला, कारण पीजेडची एनर्जी या दोघांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पीजेड मध्ये इलेक्ट्रॉन जाणार नाही. ओके. राहिला पीएक्स आणि पीवाय. या दोघांची एनर्जी कशी आहे? समान आहे. इलेक्ट्रॉन किती अवेलेबल आहेत? 2. कसं झालं? आता आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन फिल करायचे. कुठं फिल करायचे? इथं करायचा का इथं? पीएक्स मध्ये की पीवाय मध्ये? आपण कुठेही करू शकतो. पीएक्स मध्ये करा किंवा पीवाय मध्ये करा, कारण दोघांची एनर्जी कशी आहे? समान आहे. सपोज मी केला पीएक्स मध्ये, तर आणखी एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन कुठं फिल करायचा? पीएक्स मध्येच फिल करायचा का पीवाय मध्ये? हे अतिशय महत्वाचं. कुठं फिल करायचा? ज्या वेळेस इक्वल एनर्जीची 2 ऑर्बिटल किंवा त्याच्यापेक्षा अधिक ऑर्बिटल अवेलेबल असतात, त्यावेळेस इलेक्ट्रॉन पहिल्यांदा सिंगली फिल करायची आणि पुन्हा पेअरिंग करायचं. या दोघांची एनर्जी कशी आहे? इक्वल आहे. मग अशा वेळेस एकाच ऑर्बिटल मध्ये पेअरिंग करायचं नाही. अशा वेळेस काय करायचे? अगोदर ऑर्बिटल सिंगली फिल करायची आणि मग पेअरिंग करायचं. आपल्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक आता एकच आहे. एक तर इथे दिलाय, राहिलेला एक कुठे द्यायचा? इथे द्यायचा. ओके. आता जर तिसरा इलेक्ट्रॉन असेल आपल्याला, तर तो वर नाही न्यायचा, त्याचं पेअरिंग इथं करा. पुन्हा चौथा असेल तर इथं करा. आणि ही 2 फुल भरल्यानंतर मग इथं जावा. ही 2 भरा, पुन्हा मग इथं जावा. इथं गेल्यानंतर मात्र सिंगल सिंगल, पुन्हा पेअरिंग पेअरिंग आणि मग इथं जावा. समजलं? तर याप्रमाणे B2 मॉलिक्यूलचं फिलिंग झालं. 2 4 6 8 9 आणि 10. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चौथा पॉइंट कोणता? हा पॉइंट कोणता आहे? मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. तिसरा पॉइंट आहे मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. चौथा पॉइंट कोणता आहे?
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ B2 कसं आहे बघा, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s याच्यानंतर पाय 2px पाय 2py सिग्मा 2pz after then pi star 2px pi star 2py आणि सिग्मा स्टार 2pz याप्रमाणे ही ऑर्बिटल लिहिली. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, सिग्मा 1s किती इलेक्ट्रॉन आहेत, 2, डोक्यावर 2 सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 किती झाले 8. पाय 2px मध्ये किती आहे 1 पाय 2px 1 पाय 2py 1 सिग्मा 2pz 0 पाय स्टार 2px 0 पाय स्टार 2py 0 सिग्मा स्टार 2pz 0. समजलं. याप्रमाणे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं, B2 मॉलिक्युलचं. समजलंय का बा. हे ऍज इट इज आहे, याच्यामध्ये कोणताही चेंज नाही, फक्त इथून पुढे पी ऑर्बिटल फिल करायचं आहे. पी ऑर्बिटल किती आहे 3 px py pz इकडं 3 इकडं 3 किती झाले 6. पैकी 3 बॉन्डिंग असतील 3 अँटी बॉन्डिंग असतील. ओके, अँटी बॉन्डिंग 3 कोणती, पाय स्टार 2px पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz अँटी बॉन्डिंगची 3. तर राहिली बॉन्डिंगची 3. बॉन्डिंगची 3 ही वेगवेगळे आहेत. बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी सिक्वेन्स कसा असेल, पाय 2px पाय 2py सिग्मा 2pz. एनर्जी याप्रमाणे असेल, पाय 2px इज इक्वल टू पाय 2py. ओके, आणि याच्यापेक्षा जास्त कोण असेल सिग्मा 2pz. आणि जर आपण ऑक्सिजन फ्लोरीन निऑन साठी लिहित असेल तर सिक्वेन्स कसा असेल, सिग्मा 2pz याच्यापेक्षा जास्त पाय 2px आणि त्याच्या इक्वल पाय 2py. हे अतिशय महत्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ओके, तर याप्रमाणे B2 मॉलिक्यूल पहिले 2 पॉइंट, तिसरा पॉइंट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, चौथा पॉइंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ B2 मॉलिक्यूल. ओके, ही डायग्राम याचा स्क्रीनशॉट काढून ती एका कच्च्या पेजवर शेवटच्या पेजवर ड्रॉ करून ठेवा किंवा अगदी व्यवस्थित लिहून ठेवलं तर चालेल. त्यासाठी बोरॉन कार्बन नायट्रोजन साठी याप्रमाणे आणि ऑक्सिजन फ्लोरीन निऑन साठी याप्रमाणे नाव फक्त व्यवस्थित द्या. पाय 2px पाय स्टार 2px पाय स्टार 2py सिग्मा स्टार 2pz ऍज इट इज. इथं नावं, इथं सिग्मा 2pz पाय 2px पाय 2py, इथं पाय 2px पाय 2py सिग्मा 2pz ही नाव व्यवस्थित द्या. याचा स्क्रीनशॉट काढा, याची व्यवस्थित एक नोट काढा आणि मग पर्टिक्युलर मॉलिक्यूल तयार करताना ही ऑर्बिटल त्याप्रमाणे दाखवा. लक्षात आलं. तर हे झालं B2 मॉलिक्यूल साठी याप्रमाणे. ओके, आता हे तुम्ही ड्रॉ केलं असेल, मी याला वॉश आउट करतोय दाखवा. ओके, आता पुढचा पॉइंट आपला 5वा पॉइंट कोणता, बॉन्ड ऑर्डर. इथे लिहितोय 5वा पॉइंट बॉन्ड ऑर्डर. बस सिंपल आहे. यानं बॉन्ड तयार केला, यानं बॉन्ड ब्रेक केला 0. यानं बॉन्ड तयार केला, यानं बॉन्ड ब्रेक केला 0. यानं बॉन्ड तयार केला किती 1. म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती असेल 1 असेल. तरी आपण पाहू बा NB मायनस NA डिवायडेड बाय 2. बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन बघा 2 4 5 आणि 6. 6 मायनस
अँटीबॉन्डिंग मध्ये 2 4 डिवायडेड बाय 2 2/2 इज इक्वल टू 1. चला तेच B2 मॉलिक्यूलची जी बॉन्ड ऑर्डर असेल ती किती असेल? 1 असेल. B2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर किती असेल? 1 असेल. लक्षात आलं? लास्ट पॉइंट, मॅग्नेटिक बिहेवियर. सांगा B2 मॉलिक्यूलचं मॅग्नेटिक बिहेवियर काय असेल? याच्या अगोदर खूप वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे एक्झाम साठी. काय सांगितलंय? ऑल इलेक्ट्रॉन पेअर असतील डायमॅग्नेटिक, आणि मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम मध्ये मोलिक्युलर ऑर्बिटल मध्ये एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक 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 पॅरामॅग्नेटिक. कारण हा इलेक्ट्रॉन कसा आहे? सिंगल आहे. हा कसा आहे? सिंगल आहे. येस, B2 मॉलिक्यूल हा कसा झाला? पॅरामॅग्नेटिक झाला. पॅरामॅग्नेटिक. B2 मॉलिक्यूल कसं झाला? पॅरामॅग्नेटिक. का पॅरामॅग्नेटिक? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ब्रॅकेट मध्ये रिझन लिहा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. क्लिअर झालं? तर याप्रमाणे B2 मॉलिक्यूल. लक्षात आलं? B2 मॉलिक्यूल कसा एक्सप्लेन करायचा आहे. ओके, आता हा B2 झाला. मी C2 आणि N2 ची डायग्राम तुम्हाला किंवा हे एक्सप्लेन करणार नाही. C2 आणि N2 तुम्ही करायचं आहे. फक्त एक हिंट देतोय कसं तयार करायचं आहे बघा. हे B2 संपलं. आता हे डोक्यातून काढून टाका. आता C2 डोक्यात घ्या. C2 इथे C2 येईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं? कार्बनचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6. मग कसं होईल? 1s2 2s2 2p2 1s2 2s2 2p2. एका कार्बनचे इलेक्ट्रॉन 6, 2 कार्बनचे इलेक्ट्रॉन 12. इथं काय? इन C2 मॉलिक्यूल देर आर 12 इलेक्ट्रॉन. देर आर 12 इलेक्ट्रॉन फील्ड इन व्हेरियस मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. याप्रमाणे डायग्राम करा. सेम असेच डायग्राम असेल. सेम असेच जशी B2 ची डायग्राम आहे तशीच C2 ची डायग्राम असेल. फक्त इथं कार्बन C2 कार्बन, बाकी सेम, कुठेही चेंज नाही. फक्त कार्बन साठी 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2 असतील. वाढलेला इलेक्ट्रॉन एक इथं वाढवायचा आणि एक इथं वाढवायचा. मग इलेक्ट्रॉन किती वाढले? 2 वाढले. इलेक्ट्रॉन किती वाढले? p ऑर्बिटल मध्ये 2 वाढलेले. 2 इलेक्ट्रॉन कुठं? एक इथं आणि एक इथं. आता एक इथं आला, एक इथं आला. ओके, बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बघा? 2 4 6 आणि 8 झाले. बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन 8 झाले. आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 2 आणि 2 4 झाले. 8 वजा 4 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे बॉन्ड ऑर्डर काय आली? 2 आली. म्हणजे C2 मॉलिक्यूल मध्ये C याच्यामध्ये जो बॉन्ड असेल तो कसा असेल? डबल बॉन्ड असेल. आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की कार्बन कार्बन, एका कार्बनकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात. मग कार्बन कार्बन मध्ये 4 बॉन्ड का तयार होत नाही? त्याचा आन्सर एमओटीने दिले. C2 मॉलिक्यूल मध्ये मॅक्झिमम डबल बॉन्डच असतो. C2 मॉलिक्यूल मध्ये मॅक्झिमम डबल बॉन्ड असतो. अँड दिस इज व्हेरी वेल एक्सप्लेन्ड बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. चलो, इस बॉन्ड ऑर्डर काय येईल? C2 मॉलिक्यूल साठी 2 येईल. आणि हाय पेअरिंग मध्ये गेला, हाय पेअरिंग मध्ये गेला, ऑल इलेक्ट्रॉन पेअर झाले. आणि म्हणून C2 मॉलिक्यूल हा कसा असेल? डायमॅग्नेटिक असेल. C2 कसा असेल? डायमॅग्नेटिक. तर याप्रमाणे तुम्ही C2 मॉलिक्यूलचा ओव्हरऑल फॉर्मेशन ऑफ C2 मॉलिक्यूल एमओटी मला तयार करून सेंड करायचे सर्वांनी. ओके, आफ्टर देन N2 मध्ये काय होईल? N2 मध्ये काय होईल? फॉर्मेशन ऑफ N2 मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ N2 मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन कसं होईल? 1s2 2s2 2p3. p वर किती असतील? 3, कारण ॲटॉमिक नंबर 7 आहे. 1s2 2s2 2p3. ओके, इथं N2 इथे किती झाले? एकाचे 7, दोघांचे 14, 14 इलेक्ट्रॉन्स. किती झाले? 14 इलेक्ट्रॉन्स. डायग्राम काढा. हे ॲज इट इज, हे ॲज इट इज. इथं फक्त नायट्रोजन N2 नायट्रोजन ॲज इट इज, ॲज इट इज. ओके, डायग्राम ही ॲज इट इज, डायग्राम ॲज इट इज. फक्त इलेक्ट्रॉन
इथे किती गेले 2 4 6 8 राहिले किती 6 1 2 3 4 हे 4 चे 4 कसे असतील पेअरिंग मध्ये आणखी किती शिल्लक राहिले 2 1 2 इथं म्हणजे इलेक्ट्रॉन 2 4 6 8 10 12 14 असे इलेक्ट्रॉन येतील इथपर्यंत इलेक्ट्रॉन फिल होतील नायट्रोजनसाठी N2 साठी आणि मग बॉन्ड ऑर्डर काढा जर हे जमलं की तुम्हाला हे लिहिता येईल याच्यावरून बॉन्ड ऑर्डर काढा मग नायट्रोजन साठी बॉन्ड ऑर्डर काय होईल 2 4 6 8 10 इथे 10 वजा 2 4 10 वजा 4 भागिले 2 10 वजा 4 6 भागिले 2 3 N2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर असेल 3 N2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर असेल 3 नायट्रोजन नायट्रोजन मध्ये किती बॉन्ड तयार होऊ शकतात ट्रिपल बॉन्ड तयार होऊ शकतो ओके आणि इलेक्ट्रॉन इथल्या पेअरिंग मध्ये इथं आलेले पण पेअरिंग मध्ये गेले म्हणजे मॅग्नेटिक बिहेवियर नायट्रोजनचं कसं असेल डाय मॅग्नेटिक नायट्रोजनचं कसं असेल डाय मॅग्नेटिक समजलं तर याप्रमाणे हा B2 लिहून घ्या C2 आणि N2 मला सेंड करा फक्त चेंजेस कुठे आहेत ते सांगितले चेंजेस कुठे आहेत फक्त कार्बन साठी 2p2 नायट्रोजन साठी 2p3 कार्बन साठी 12 नायट्रोजन साठी 14 कार्बन साठी इथे एक इथे एक इथे एक इथे एक नायट्रोजन साठी इथे एक इथे एक इथे एक इथे एक इथे एक इथे एक आणि इथे 2 समजलं कार्बन साठी बॉन्ड ऑर्डर 2 मॅग्नेटिक बिहेवियर डायमॅग्नेटिक नायट्रोजन साठी बॉन्ड ऑर्डर 3 आणि मॅग्नेटिक बिहेवियर डायमॅग्नेटिक क्लियर आहे ओके मध्ये आपल्याला पाहायचं आहे फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ऑक्सिजन atomic number 8 electronic configuration of O2 molecule is 1s2 2s2 2p4 1s2 2s2 2p4 एका ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन झाले 2 ऑक्सिजनचे किती होतील 16 इलेक्ट्रॉन होतील म्हणून काय होईल इन O2 molecule there are 16 electrons held in various molecular orbitals ओके तर याप्रमाणे आपल्याला ऑक्सिजन साठी काय काढायचे आहे मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढायचे आहे atomic orbital of oxygen here same oxygen and here O2 ओके तेव्हा 1s हे ऑक्सिजनचं 1s हे ऑक्सिजनचं 1s कंबाईन झाले दोन मोलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s हे 2s ऑक्सिजनचं 2s दुसऱ्या ऑक्सिजनचं 2s कंबाईन झाले दोन मोलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s द p ऑर्बिटल मध्ये किती आहेत 3 आहेत px py आणि pz px py आणि pz px py आणि pz ओके तर याप्रमाणे ही ऑर्बिटल्स का होतील कंबाईन होतील आणि याच्यापासून 1 2 3 1 2 3 6 ऑर्बिटल कंबाईन झाले 6 मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील पैकी 3 बॉन्डिंग असतील 3 अँटी बॉन्डिंग असतील ही 3 अँटी बॉन्डिंग ॲज लाईक कार्बन नायट्रोजन अँड बोरॉन बट बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल्स आर हियर समथिंग डिफरंट and should be drawn given as इथे कसे दाखवायचे इथं this is sigma 2p shade this is pi 2px pi 2py याप्रमाणे दाखव ओके याप्रमाणे ऑर्बिटल्स दाखवले ऑक्सिजन साठी चेंज काय केला हे वर होतं आणि खाली होतं फक्त एक्सचेंज केले
याचं नाव काय? हे कोणतं? पाय 2px, दिस इज पाय 2py, दिस इज सिग्मा 2pg. याप्रमाणे ही ऑक्सिजनची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम झाली. आता इलेक्ट्रॉन बघा. 1s मध्ये इलेक्ट्रॉन 2, इकडं 2. वन एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन 2, 1s मध्ये इलेक्ट्रॉन 2. 2s मध्ये इलेक्ट्रॉन 2, 2s मध्ये इलेक्ट्रॉन 2. 2p मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. तर ते 4 इलेक्ट्रॉन याप्रमाणे दाखवा. 1 2 3 आणि 4. तसंच इकडे 1 2 3 4. जर तुम्हाला वाटत असेल हा चौथा इलेक्ट्रॉन इथल्याऐवजी इथे दाखवायचा आहे तर हे चालू शकतं. ओके, तर याप्रमाणे पी ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑक्सिजनच्या पी ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2, 1s मध्ये 1. याप्रमाणे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 4 आणि 2 6 2 8, एकाचे दुसऱ्याचे 8, 16. 2 2 4 8 12 14 आणि 16. 16 इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये फिल करा. कसे फिल करणार? 1 2 3 4 5 6 7 8. इथपर्यंत कोणताही प्रॉब्लेम नाही. 8 गेले, राहिले किती? 8. तर 9वा इथं 9. 10वा इलेक्ट्रॉन इथंच फिल करा की वर जायचं? 10वा इलेक्ट्रॉन इथंच फिल करायचं. 10 हे 10 झाले. तर 11वा इलेक्ट्रॉन कुठं? इथं पाय 2px, पाय 2py, इथं अँटीबॉन्डिंग मध्ये जाईल एनर्जीनुसार. याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची? या दोघांची. या दोघांपैकी जास्त कोणाची? दोघांची इक्वल आहे. तर पुढचा इलेक्ट्रॉन या दोन्हीपैकी कुठे जाईल? सपोज मी इथं दाखवलं 1. किती झाले? 11 झाले. तर 12वा इलेक्ट्रॉन कुठं जाईल? इथंच जाईल का शेजारी जाईल? 2 इक्वल एनर्जीची ऑर्बिटल अवेलेबल असताना इलेक्ट्रॉन सिंगल फिल करायची, म्हणून पुढचा इलेक्ट्रॉन इथं जाईल. ओके, 12 झाले. आणखी किती? 4 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत आपल्याला. 13वा कुठं जाईल? इथं जाईल का इथं जाईल? कुठे जाऊ शकतो? सपोज इथंच घ्या. 14वा किती झाले? 2 4 6 8 10 12 14. आणि किती राहिले? 2. तर 15वा इलेक्ट्रॉन कुठे जाईल? इथं जाईल, इथं जाईल का इथं जाईल? इथं तर पॉसिबल नाही, कारण याची एनर्जी जास्त आहे. या दोन्हीपैकी कुठं जाईल? दोन्हीपैकी कुठे जाऊ शकतो? सपोज इथे घ्या 15वा. तर 16वा जो इलेक्ट्रॉन आहे तो इथं जाईल का शेजारी जाईल? अकॉर्डिंग टू रूल तो शेजारी जाईल. ओके, तर याप्रमाणे ऑक्सिजनचे 16 इलेक्ट्रॉन मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये फिल झाले. ओके, आणि त्यानुसार मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या. बघा, सिग्मा 1s 2, सिग्मा स्टार 1s 2, सिग्मा 2s 2, सिग्मा स्टार 2s 2. आफ्टर देन आता इथं आपल्याला काय करायला लागेल? चेंज करायला लागेल, आणि इथं चेंज झालाय त्या तिन्हीसाठी. ओके, हा चेंज कसा असेल? बघा, सिग्मा स्टार 2s, सिग्मा स्टार 2s नंतर कोण आहे? सिग्मा 2pz आहे. इथं सिग्मा 2pz. आफ्टर देन पाय 2px आणि पाय 2py. याच्यानंतर मग पाय स्टार 2px, पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz. तर बघा, सिग्मा 2pz मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. त्यानंतर पाय 2px मध्ये किती आहेत? 2. पाय 2py मध्ये किती आहेत? 2. ओके,
पाय स्टार 2px मध्ये किती आहे? 1 आणि पाय स्टार 2py मध्ये किती आहे? 1 आणि सिग्मा स्टार 2pz मध्ये 0. बघा 16 इलेक्ट्रॉन झाले का? 2 4 6 8 10 12 14 15 16. ओके, याप्रमाणे हे झाले ऑक्सिजन O2 मॉलिक्यूलची मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आफ्टर देन बॉन्ड ऑर्डर. तर बॉन्ड ऑर्डर बघा, Nb - Na/2. बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन 2 4 6 8 10. बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 10 आहेत. 10 वजा अँटीबॉडी मध्ये किती आहेत? 2 4 5 6. 10 - 6 divided by 2 is equal to 4/2 is equal to 2. किती आले? 2 आले. कसं आले? बॉन्ड ऑर्डर काय आली? 2 आली. म्हणजे ऑक्सिजन जो मोलिक्यूल असेल तो कसा असेल? O डबल बॉन्ड O असेल. आणि सगळ्यात शेवटी 6वा पॉइंट मॅग्नेटिक बिहेवियर. मॅग्नेटिक बिहेवियर काय असेल? पॅरामॅग्नेटिक. चलो ऑक्सिजनचं मॅग्नेटिक बिहेवियर काय आलं? पॅरामॅग्नेटिक. अँड दिस इज द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. की जे व्हीबीटीला जमलं नाही, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीला जमलं नाही. काय जमलं नाही? व्हॅलन्स बॉन्ड थिअरीला ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे हे एक्सप्लेन करता आलं नाही. आणि हे एक्सप्लेन कोणी केलं? मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी म्हणजेच लेनार्ड जोन्स अँड चार्ल्स क्लाउसन या सायंटिस्टनी हे प्रूव्ह केलं की ऑक्सिजन मोलिक्यूल हा कसा आहे? पॅरामॅग्नेटिक. लक्षात आलं? तर याप्रमाणे O2 मोलिक्यूलची काय झाली? MOT झाली, मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, आणि त्याबरोबर थिअरी. तर तुम्हाला काय करायचं आहे? फ्लोरीन आणि निऑन या दोघांची MOT काढायची. फ्लोरीन साठी काय होईल? 2p5 18. इथं 2, इथं 2, इथं आणखी एक वाढेल, इथं 10 वजा 8 बॉन्ड ऑर्डर 1. आणि इलेक्ट्रॉन इथं 1 आणि इथे 1 वाढल्यामुळे डायमॅग्नेटिक येईल. ओके, आणि निऑन साठी इथं 2p6, इथं 20 इथं 2 2 2, इथं पेरिंग इथे इलेक्ट्रॉनचं पेरिंग. बॉन्ड ऑर्डर 10 - 10 divided by 2 0/2 is equal to 0. बॉन्ड ऑर्डर 0 आली म्हणून लिहायचं निऑन मोलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. आणि मॅग्नेटिक बिहेवियर डायमॅग्नेटिक. लक्षात आलं? तर याप्रमाणे 3 लेक्चरमध्ये आपला MOT मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. ओके, तर तुम्ही मला कार्बन, नायट्रोजन, फ्लोरीन आणि निऑन या मोलिक्यूलची मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम सेंड करायची. ओके.